ವೆರಿ ಗುಡ್ ಈವ್ನಿಂಗ್. ಇವತ್ತು ನಾವೇನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಪ್ಪ ಅಂದರೆ 9ನೇ ತರಗತಿಯ ಹಿಂದಿ ಥರ್ಡ್ ಲ್ಯಾಂಗ್ವೇಜ್ ಹಿಂದಿಗೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂತೆ ಗದ್ಯವನ್ನು ಅಭ್ಯಾಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಸೆಕೆಂಡ್ ಚಾಪ್ಟರ್ ಯಾವುದಪ್ಪ ಅಂದರೆ ಗುಲಾಬ್ ಸಿಂಗ್. ಹೌದಾ, ಇದನ್ನು ರಚಿಸಿದವರು ರಾಷ್ಟ್ರಭಕ್ತ ಕವಯಿತ್ರಿ ಸುಭದ್ರಾ ಕುಮಾರಿ ಚೌಹಾಣ್. ಹಾಗಾದರೆ ಗುಲಾಬ್ ಸಿಂಹ ಹೌದಾ, ಸುಭದ್ರಾ ಕುಮಾರಿ ಚೌಹಾಣ್ ಅವರು ರಚಿಸಿದಂಥ ಒಂದು ಏನಪ್ಪ ಅಂದರೆ ಆಯ್ದುಕೊಂಡಂಥ ಭಾಗದಿಂದ ರಚನೆ. ಇನ್ನು ಲೇಖಿಕಾ ಕಾ ಪರಿಚಯ. सुभद्रा कुमारी चौहान जन्म ಏನಪ್ಪ ಅಂದರೆ 1904 में हुआ था. स्थल प्रयाग यूपी में हुआ था. रुचि हौदा, बाल्यकला से साहित्य में ही इनका बाल्यकाल से ही साहित्य में इनकी विशेष रुचि थी. प्रथम काव्य 15 वर्ष की आयु में ही की थी. सेवा, इन्होंने राष्ट्रीय आंदोलन, साहित्य और राजनीतिक जीवन में समान रूप से भाग लेकर जीवन के अंत तक देश की सेवा करती रही. रचना हौदा, प्रसिद्ध कविता झांसी की रानी था. कविता संकलन श्रीधारा व मुकुल नाम से प्रकाशित हुई है. कहानियाँ का संग्रह बिखरे मोती तथा उन्मादिनी. पुरस्कार 2 बार सेक्सिरिया पुरस्कार. मरण 1988 में हुआ था. हौदा, 1948. ಇನ್ನು ಶಬ್ದಾರ್ಥ ಸ್ವಲ್ಪ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಗಂಟಲೆ ಸರಿ ಇರೋದ್ರಿಂದ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಆಗ್ತದೆ. ಛಾಪ್ असर ಪ್ರಭಾವ. ದುಲಾರ ಲಾಡಲ ಪ್ರಿಯ ಮಗ. ಬುಖಾರ್ ಜ್ವರ. ಹೌದಾ, ತಸ್ವೀರ್ ಚಿತ್ರ ಭಾವಚಿತ್ರ. ಜುಲೂಸ್ ಜನಯಾತ್ರಾ ಮೆರವಣಿಗೆ. बादशाह राज. रोली तिलक लगाने की लाल बुकनी. चूर्ण कुंकुम. अभामंडल कांति का घेरा, ಕಾಂತಿಯ ವಲಯ, ಪ್ರಭಾವಳಿ ಅಂತ ಕರಿತೀವಿ. बलय लेना, किसी का कल्याण की काम करना, ಶುಭ ಹಾರೈಸುವುದು. बिखेरना, इधर उधर फैलना, पसरिसु हरडु. लथपथ, बीगा हुआ ಅಥವಾ ಏನು ಸನಾ ಹುआ ತೊಯ್ದ. ಥಾಮ್ ಪಕಡ್, ಹಿಡಿದುಕೊಳ್ಳುವುದು. ಶಾನ್ ಟಾಕ್ बाट प्रतिष्ठे. सुगंध सुवास, खुशबू, सुगंध सुवासने. एक वाक्य में उत्तर लिखिए. किस कारण से बालक का खाना बंद कर दिया गया? बालक बीमार पड़ा था, इसलिए उसका खाना बंद कर दिया गया. बहन ने भाई को क्या खिला दिया? बहन ने भाई को गुड़ और चना खिला दिया. शहर में क्यों आतंक छा गया? अत्याचारी बादशाह का हुक्म था कि जुलूस न निकले, इस कारण से आतंक छा गया था. थाली में क्या जल रहा था? थाली में एक दिया जल रहा था. झंडा किससे बना? झंडा बहन की पुरानी ओढ़नी फाड़कर बनाया गया था. बहन ने क्या थाम लिया? बहन ने झंडा थाम लिया. 2-3 वाक्यों में उत्तर लिखिए. भाई को बहन कैसे विदा करती है? बहन ने अपने भाई को माथे पर तिलक लगाया, चावल बिखराए, भाई की आरती उतारी. तब भाई ने बहन के पैर छुए. बहन ने भाई के सिर पर हाथ फेर बलाया लिया. कहानियों की राजकुमारी की तरह भाई को बहन ने विदा किया. भाई को गिरते देखकर बहन ने क्या किया? भाई को गिरते देखकर बहन तुरंत उसकी ओर दौड़ पड़ी. भाई को खून से लथपथ स्थिति में देखा. वह भैया
पुकारती रही, अपने भाई से झंडा ले लिया। जोड़कर लिखिए, बालक सारे घर का दुलारा था, भाई खून से लथपथ पड़ा था। बड़ी दूर जाना है, तुम थक जाओगी। ಹೌದಾ? ಥರ್ಡ್ ಒನ್ಗೆ ಫಸ್ಟ್ ಒನ್ ಏನಾಗ್ತದೆ ಮ್ಯಾಚ್ ಆಗ್ತದೆ. ವಾಕ್ಯವು में प्रयोग कीजिए ಅಂತ ಕೇಳಿದರೆ ಜುಲೂಸ್, ಲೋಗ್ ಜುಲೂಸ್ में भाग लेते हैं. ಹೌದಾ? ಜನರು ಮೆರವಣಿಗೆಯಲ್ಲಿ ಪಾಲ್ಗೊಳ್ಳುತ್ತಾರೆ. अभामंडल, मैंने श्री राम के चित्र में अभामंडल देखा. ನಾನು ಶ್ರೀರಾಮನ ಚಿತ್ರದ ಹಿಂದೆ ಏನಪ್ಪ ಅಂದರೆ ಪ್ರಕಾಶವನ್ನು ಕಂಡೆ, ಅಭಾಮಂಡಲವನ್ನು ಕಂಡೆ ಅಂತ. आतंक श्रीनगर में आतंक का वातावरण था. ಶ್ರೀನಗರದಲ್ಲಿ आतंकದ ವಾತಾವರಣವಿತ್ತು. हुक्म, राजा का हुक्म प्रजा को पालन करना पड़ता है. ರಾಜನ ಕರ್ತವ್ಯ ಪ್ರಜೆಗಳನ್ನು ಸಲಹುವುದಾಗಿರುತ್ತದೆ. संज्ञा सर्वनाम शब्दों को अलग अलग कीजिए. जुलूस, वह, माँ, बादशाह, गुलाब सिंह, बहन, उसे, भैया, अपने, इन, झंडा, सिपाही, लोग, उन्होंने, गोली, खून. ಈ ಶಬ್ದಗಳಲ್ಲಿ ಸಂಜ್ಞಾ ಶಬ್ದ ಯಾವುದಪ್ಪ ಅಂದರೆ ಜುಲೂಸು, ಮಾ, ಖೂನ್, ಬಾದ್ಶಾಹ, ಗುಲಾಬ್ ಸಿಂಹ, ಬಹನ್. ಇನ್ನು ಗೋಲಿ, ಭಯ್ಯ, ಝಂಡಾ, ಸಿಪಾಹಿ, ಲೋಗ್ ಇವು ಕೂಡ ಏನಪ್ಪ ಅಂದರೆ ಸಂಜ್ಞಾ ಶಬ್ದಗಳು. ಇನ್ನು ಸರ್ವನಾಮಗಳು ಯಾವಪ್ಪ ಅಂದರೆ ಉನ್ಹೋನೆ, ವಹ, ಉಸೆ, ಇನ್, ಅಪನೆ. ಇನ್ನು ಕ್ವಶನ್ ನಂಬರ್ 6, विशेषण शब्द छाट कर अलग कीजिए. काला कुत्ता भौंक रहा था. विशेषण ಯಾವುದಪ್ಪ ಅಂದರೆ ಕಾಲ. तोता हरे रंग का था. विशेषण ಯಾವುದಪ್ಪ ಅಂದರೆ हरे. तोता का रंग कौन सा था? हरे रंग का था. वह पीला पपीता खा रहा था. विशेषण ಏನಪ್ಪ ಅಂದರೆ पीला. ಹೌದಾ? ನೇರಳೆ. सुंदर लड़की खूब गाती है. विशेषण ಏನಪ್ಪ ಅಂದರೆ सुंदर. ಇನ್ನು ಅನುರೂಪತಾ त्रिधारा कविता, बिखरे मोती कहानी, रानी राजा, बेगम बादशाह. अंगूर फल, गुलाब फूल, दीपा दीप, पताका ध्वज. अन्य लिंग शब्द दीजिए. बादशाह, बेगम, राजा, रानी, पिता, माता, लेखक, लेखिका, देवी, देवता, बहन, भाई, दीप, दीपा, दीप, पताका, ध्वज. अन्य वचन रूप लिखिए. झंडा, झंडे, दरवाजा, दरवाजे, ओढ़नी, ओढ़निया, कहानी, कहानियाँ, डड़ा, डड़ा, डंडे, थाली, थालियाँ. समानार्थक शब्द लिखिए. पास, समीप, निकट, रक्त, खून, शोणित. झंडा, ध्वज, पताका, संतोष, खुशी, आनंद. उचित शब्दों से खाली स्थान भरिए. बड़ा भारी जुलूस निकलना था. झंडे की तैयारी होने लगी. वह सारे घर का दुलारा था. तोता आए, लोग भाग आए. खाली जगह भरिए. मिलना, मिलाना, मिलवाना, देखना, दिखाना, दिखवाना, खाना, खिलाना, खिलवाना, बैठना, बिठाना, बिटवाना, घूमना, घूमना, घुमवाना. अनर्थ, अनादि, अनुपम, अनिच्छ, ಅನಾಚಾರ. ಇವೆಲ್ಲ ಏನಪ್ಪ ಅಂದರೆ ಅನ್ನದಿಂದ ಪ್ರಾರಂಭ ಆಗುವಂಥ ಹೊಸ ಶಬ್ದಗಳು. ಇನ್ನು ಬೇಕಸೂರ್, ಬೇಹದ್, ಬೇಶರಂ, ಬೇದಾಗ್, ಬೇರಹಮ್. ಹೌದಾ? ಇಲ್ಲೆಲ್ಲ ಪ್ರಿಫಿಕ್ಸ್ ಆಗಿ, ಸಫಿಕ್ಸ್ ಎಲ್ಲ ಪ್ರಿಫಿಕ್ಸ್ ಆಗಿ ಬಳಸ್ತೀವಿ. ಬೇಹುಕುಮ್ ಪರವಾನಗಿ ಇಲ್ಲದೆ, ಬೇಹದ್ ಅತಿಯಾಗಿ, ಬೇಶರಂ ನಾಚಿಕೆ ಇಲ್ಲದವ, ಬೇದಾಗ್ ಬಟ್ಟೆಯ ಮೇಲೆ ಕೊಳೆಯನ್ನು ಹೊಂದಿರದವ, ಬೇರಹಮ್ ಕರುಣೆ ಇಲ್ಲದವ. ಸುಪುತ್ರ
ಸುಸ್ವಾಗತ, ಸುಮಧುರ್, ಸುಸಂಸ್ಕೃತ್, ಇನ್ನು ಸುದೃಢ. ಹಂಗಾರೆ ಅನ್ನದಿಂದ ಪ್ರಾರಂಭ ಆಗುವಂಥವು, ಬೇಯದಿಂದ ಪ್ರಾರಂಭ ಆಗುವಂಥವು ಮತ್ತು ಸೂದಿಂದ ಪ್ರಾರಂಭ ಆಗುತ್ತವು ಶಬ್ದಗಳನ್ನು ನೋಡಿದ್ವಿ. ಇನ್ನು ಭಾಷಾಭ್ಯಾಸ, ಖಾಲಿ ಜಾಗ ಬರೆಯೇ. ಬಹನ್ನೆ, ಬಹನ್ನೆ ಕರ್ತಾಕಾರಕ್. ಹಮ್ का हम का हमारा संबंध कारक. बहन की संबंध कारक. तुम का तुम्हारा संबंध कारक. हमको हमारे लिए संप्रदान कारक. तुमसे तुमसे कारण कारक. ಓಕೆ, ಇನ್ನು ನೆಕ್ಸ್ಟ್ ಕ್ಲಿಪ್ಪಲ್ಲಿ ಸ್ವಾಮಿ ವಿವೇಕಾನಂದರ ಬಗ್ಗೆ ಅಭ್ಯಾಸ ಮಾಡೋಣ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ, ಆದಷ್ಟು ನಿಮ್ಮ ಫ್ರೆಂಡ್ಸ್ಗೂ ಶೇರ್ ಮಾಡೋವಂಥ ಕೆಲಸ ಮಾಡಿರಿ. ವಾಯ್ಸಲ್ಲಿ ಅಷ್ಟೊಂದು ಸ್ವಲ್ಪ ಎನರ್ಜಿ ಇಲ್ಲ, ಇನ್ನೊಂದು ಸ್ವಲ್ಪ ಕಫ ಇದೆ. ಆದ್ರೂ ಏನೋ ಟೈಮ್ ಹಾಗೆ ಹೋಗ್ತಾ ಇರೋದ್ರಿಂದ ನಾನೇನು ಮಾಡ್ತಾಯಿದ್ದೀನಿ ಅಂದರೆ ನೈಟ್ ಆದ್ರೂ ಸೆಕೆಂಡ್ ಚಾಪ್ಟರ್ ಬಗ್ಗೆ ನಿಮ್ಮ ಜೊತೆ ಡಿಸ್ಕಸ್ ಮಾಡಿದೆ. ನಮ್ಮ ಮೈಥಿಲಿ ಶರಣಗುಪ್ತ ಅವರು ರಚಿಸಿದಂಥ ಕವಿತಾ ಬಗ್ಗೆ. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಸೋ ಮಚ್.